मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। शिवजयंती निमित्ताने सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने वाहनं रस्त्यावर आल्यामुळे खंडाळा घाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनं वाढल्याने वाहतूक कोंडी होतीये। 15-15 मिनिटांचे ब्लॉक वाहनं सोडली जातात। तर खंडाळा घाटातून याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो पुन्हा संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे खंडाळा घाटामध्ये संपूर्णतः पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावरती आहेत। पुण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या संख्येने वाहन चालक निघालेले आहेत, पर्यटक निघालेले आहेत आणि त्यामुळेच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती जी आहे ती वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून जे आहे ते ब्लॉक घेण्यात येत आहे। 15-15 मिनिटांचे हे ब्लॉक आहेत आणि 15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र हा ब्लॉक घेत असताना पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर देखील वाहनांच्या रांगा लागत आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच जर पाहिलं तर दोन्ही लेनवरील वाहतूक जी आहे ती काहीशी संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे वाहन चालकांना आणि पर्यटकांना जो आहे तो काहीसा मनस्ताप पुन्हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती सहन करावा लागतोय। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।